धन कॉंग्रॅच्युलेशन. सेमीफायनल मध्ये पुन्हा एकदा अशीच गोलंदाजी करा. धन्यवाद. येस, धन्यवाद सर. पहिलाच बॉल हवेमध्ये उभा राहिला, क्षेत्ररक्षक येईल का? यावेळेसचा बॉल पहा, नो मॅन्स लँड मधून निघून जाईल, सीमारेषा ओलांडून 4 धावांसाठी येतोय. पहिल्याच बॉलवरती चौकार. पहिल्याच बॉलवरती आपण पाहतो चौकार पहिला मिळतोय. कॅच देखील ड्रॉप होतोय. महत्वाच्या मॅच मध्ये बॅटिंग ट्रॅक वरती मनीष मांढरे आहेत. मांढरदेव गावचा हा देखील वाघ मैदानाच्या आतमध्ये. आणि जे आमच्यापर्यंत माहिती येते कालच्या दिवसामध्ये महावितरण चषक झालं आणि महावितरण चषकामध्ये मनीषनं 1 मॅन शो केलाय. तोच फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शिव इंटेरियरच्या टीम ओनर अर्थात शिवनीताई गुजर यांचं या ठिकाणी शुभागमन होते. मनापासून स्वागत आहे. हा बॉल समोरच्या दिशेने खेळला, गॅपमध्ये स्ट्रोक करणारा प्रहार, ट्रेस लाईक अ बुलेट, बंदुकीतल्या गोळीप्रमाणे बॉल निघून जाईल. लगातारचे 2 बॉल येत आहेत. चौकार. 8 धावा धावफलकावरती. 8 रन्स ऑन द बोर्ड. दोन्ही बॉल सीमा रेषेच्या पलीकडे चाललेत. एका बाजूला मनीष आहे तर दुसऱ्या बाजूला सोमनाथ आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती धनंजय लंकेश्वर पाहायला मिळत आहेत. काळेश्वरी 11, विपक्ष स्वरा 11 अशी मॅच मैदानामध्ये रंगली आहे. येस, विद्यानिकेतन प्रीमियर लीग 2025 च्या आणि वाई तालुक्यातील पहिल्या, सातारा जिल्ह्यातील पहिल्या टीम ओनर अर्थात शिवनीताई गुजर यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. मनापासून स्वागत. आठ धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. संपू दे अंधार सारा, उजळू दे प्रकाश तारा, गंधाळलेल्या पहाटेसे येथे वाहू दे आनंद वारा, जाग यावी सृष्टीला की होऊ दे माणूस जागा, भ्रष्ट सारे नष्ट व्हावे, घट्ट व्हावा प्रेम धागा. आणि इथे पहा क्रिकेटचा खेळ, मादक सौंदर्य मैदानाच्या आतमध्ये बिग बॅटल. महत्वाचा आहे खेळाडू अर्थात मनीष मांढरे बॅक टू डग आउट. सोमनाथ यांना मी ते सफलता. जबरदस्त विकेट आली, महत्वाची विकेट. स्वरा 11 संघाला मी ते महत्वाची सफलता. घुटना टेक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, तो प्रयत्न फसला आणि सरळ बॉल जाऊन विसावला. गुणवंत यांच्या हातामध्ये बॉल विसावतोय. अगदी एक गुणी खेळाडू म्हणून यांच्याकडे देखील पाहिलं जातं. आठ धावा धावफलकावरती लागतायत. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगलेली आहे. ऋषी यांच्या हातामध्ये कॅच विसावतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये वाई सिटीचे खेळाडू राकेश लाखे यांचा विचार केला तर सातत्यपूर्व द्रविड हायस्कूलचं मैदान गाजवत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. दोन्ही खेळाडू जर पाहिले तर वाई सिटीचे आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती धनंजय आहेत. रसल या नावानं त्यांना ओळखलं जातं. परंतु गोलंदाजी मार्कवरती सोमनाथ यांनी कमालीची गोलंदाजी केली, कमाल केली. एक महत्वाचा आयकॉनिक प्लेअर यांना थांबवलंय. षटक क्रमांक 1 चा खेळ प्रगती पथावरती आहे. गॅप मध्ये सो खेळण्याचा प्रयत्न, हाही बॉल गॅप मधून जाईल का, परंतु खूप चांगल्या पद्धतीनं फील्ड केलं जात आहे. सुमेध पांडेगावचे खेळाडू, प्रतिभा आहे ही खेळाडूकडे. 9 धावा धावफलकावरती लागतायत. विद्यानिकेतन सामाजिक संस्थेचे अनेक उपक्रम असतात, त्यातील हा क्रीडा सोहळ्यातला एक महत्वाचा उपक्रम. प्रचंड मोठा क्रीडा सोहळा, रविवारचा दिवस आहे. सुपर 8च्या मॅचेस पाहायला मिळत आहेत. त्यासोबत बक्षीस पात्र फेरीच्या मॅचेस आणि ग्रँड फिनाले आजच्या दिवसामध्ये. आज की शाम किसके नाम, नाराज है जिंदगी ना नाराज है जिंदगी, बस आज जो है वही जिंदगी है. सन्मान्य सचिनजी मानकुंबरे साहेब यांचं देखील शुभागमन झाले. मनापासून स्वागत. लिजेंडरी क्रिकेटर अजय खरे यांचं देखील मनापासून स्वागत झाले. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. 9 रन्स ऑन द बोर्ड. सन्मान्य बाळासाहेब भुसारे साहेब यांचं देखील शुभागमन. खूप मोठं सहकार्य या संपूर्ण टुर्नामेंटसाठी भुसारे साहेबांचं आपल्याला पाहायला मिळतंय. अक्षरशः आपण पाहतो संपूर्ण ग्राउंडसाठी मेहनत केली गेली.
नऊ धावा करंट रन रेट. प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिला तर 45 दाखवतोय, परंतु ज्या पद्धतीनं आपण विचार करतोय ना, खऱ्या अर्थानं मनीषची विकेट आली. आता काळेश्वरी 11च्या या दोन फलंदाजांची जबाबदारी वाढली आहे. तो जबाबदारीचा खेळ करावा लागेल. ओव्हर नंबर 2 मध्ये सुमेध पांडेगावचा पर्याय निवडलाय. सुमेध देखील परफेक्ट ऑलराऊंडर आहेत. एक मिनिट मॅच थांबवा. चला मॅच स्टार्ट करून घ्या. नितीन शिंगटे यांच्या माध्यमातून कॅश प्राइज येते राकेश यांच्यासाठी. प्रत्येक षटकाराला 200 रुपयांचं कॅश प्राइज असेल. आउटसाइड द ऑफ स्टंप. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आणि तो चांगल्या पद्धतीने हाताळलाय. पहिला बॉल सुमेध यांच्या माध्यमातून करारा आणि वेगवान तेच तर्राट गोलंदाजी करण्यासाठी जाणले जातात. पहिला बॉल डॉट बॉल येतोय. रफ्तार के साथ गिरफ्तार करना चाहते हैं. वेल लेफ्ट केलाय. आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांचे हात जमिनीला समांतर आणि धाव संख्या वाढते अवांतर. 10 रन्स. 10 या आकड्याचं महत्व क्रिकेटच्या परिभाषेत आपल्याला माहिती आहे. खऱ्या अर्थानं भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी नंबर. बॅट फ्लो मधून बॉल निघून चाललाय. रीच होत नाहीये बॉल. बॉल पर्यंत पोहोचण्याची गरज आहे. मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क असणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा वही लाईन वही लेंथ. चांगला टप्पा सापडला यावेळेस सुमेध यांना. अप्रतिम गोलंदाजी करत असताना एक टप्पा मेंटेन ठेवलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर रडार मधले बॉल ठेवले जात नाहीयेत. कारण या विकेट मधवरचं जर स्ट्रॅटेजी पाहिली ना तर स्लॉट मधला बॉल पार्किंग प्लॉट मध्ये डिपॉझिट होतोय हे जाणलंय आणि त्या रणनीतीनं त्या स्ट्रॅटेजीनं गोलंदाजी केली जाते. शफल झाले. प्लेस केला. फक्त दिशा दाखवली आणि स्ट्राईक रोटेट. सिंगल थोडेसे फॉर्मशी झगडत होते, झुंजत होते. त्यानंतर स्ट्राईक रोटेट ही एकच चांगल्या खेळाडूची ओळख आहे. ज्यावेळेस रिदम नाहीये त्यावेळेस मात्र स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे. आणि आता धनंजय लंकेश्वर स्ट्रायकिंग एंड वरती बराच काळ नॉन स्ट्रायकिंग एंड वरती उभे होते. आता स्ट्राईक वरती. कव्हर रिजन मध्ये धनंजय लंकेश्वर द पॉवर ऑफ रसल. वाई सिटीचा वाघ. षटकार. रसल या नावानं संपूर्ण वाई तालुक्यामध्ये का ओळखलं जातं याची जाणीव करून देणारा हा षटकार. एक्स्ट्रा कव्हर एक्स्ट्रा पॉवर. षटकारानं धावफलकाचा आकार वाढेल. 17 धावा धावफलकावरती लागतील. अभी तो आगाज दिखाया है, अंजाम अभी बाकी है. ये तो बस ट्रेलर है, पूरा पिक्चर अभी बाकी है. ओव्हर नंबर 2. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. स्ट्रोक फसला. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक कोणताही नाहीये. मिड ऑन रिजन मध्ये 1 बाउन्स आपण पाहिला. त्यानंतर लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक आले आणि बॉल थांबवला. फौज यांच्या माध्यमातून 2 षटकांचा खेळ संपला. 18 धावा धावफलकावरती. 18 रन्स ऑन द बोर्ड. 18 धावा अर्थात विराट कोहली यांचा जर्सी क्रमांक पाहिला मिळतोय. खरं तर विराट कोहलीचे वडील 18व्या वर्षी गेले आणि त्यानंतर विराट कोहलीनं 18 हा आकडा आपल्या टी शर्ट वरती परिधान केला. आणि ज्या वेळेस विराट कोहलीला इंटरव्ह्यू मध्ये विचारलं त्या वेळेस सांगितलं की या नंबरची जर्सी घातल्यानंतर मला वडिलांची भक्कम साथ
असते याची जाणीव होते, म्हणूनच हा जर्सीचा नंबर विराट यांचा आपल्याला कायमस्वरूपी पाहायला मिळतो. अजूनही 18 बॉल शिल्लक आहेत. 18 धावा धावफलकावरती लागले. टॉस जिंकल्यानंतर स्वरा 11 या संघानं निश्चितपणानं गोलंदाजी करण्याचा निर्णय कळवला आणि तो निर्णय मी म्हणेन आतापर्यंत सफल आहे. स्वरा 11चा विचार केला तर सुमित पोळ, डॉक्टर सुमित पोळ हे संघ मालकाच्या भूमिकेत आहेत. तर समोर टीम श्री काळेश्वरी 11 या संघाचे टीम ओनर आहेत राहुल वानखेडे आणि त्याच पद्धतीने गणेश साळुंके आणि त्याच पद्धतीने PSI सुर्वे साहेब. 18 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळला. आडवा बॅटने गॅप मधून बॉल फरार होईल. सीमारेषा ओलांडून 4 धावांसाठी येईल चौकार. मिलेंगे रन 4 तो बेडा होगा पार. 22 धावा धावफलकावरती लागत आहेत. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. जी आपण चर्चा करतोय ना सातत्यपूर्व, अजय मांढरे या खेळाडून प्रभावित केले. चिखली गावचे सुपरस्टार खेळाडू, मागची WPL च्या खेळाडून वन मॅन शो गाजवली. टप्प्याचा बॉल आहे. पुन्हा एकदा गॅप मध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस पहा फौजी भरपूर उंची लाभलेला खेळाडू आणि त्या उंचीचा पुरेपूर उपयोग केलाय आणि हाय जम्प घेतल्याने बॉल थांबवला. चांगला बॅकअप मिळतोय. एका बाजूला आयकॉनच्या भूमिकेमध्ये मनीष मांढरे आहेत तर दुसऱ्या बाजूला आकाश फरांदे आहेत. हे देखील बॅटल अप्रतिम पाहायला मिळेल. 23 रन स्कोरबोर्ड वरती आहेत. महत्वाची मॅच आहे. सुपर 8 जो संघ मॅच जिंकेल तो निश्चित पद्धतीने आपण पाहतो या विद्यानिकेतन सामाजिक संस्थेच्या टुर्नामेंट मध्ये सुपर 4 मध्ये अर्थात बक्षीस पात्र फेरीमध्ये खेळणार आहेत. त्यामुळे दोन्ही संघांसाठी महत्वाचे मॅचेस आहेत. या अगदी यॉर्कर पाहिला मिळाला आणि पंचांचं बोट आकाशाकडे. लेग बिफोर विकेट LBWOUT आउट. काळेश्वरी 11 ला बसतो दुसरा हादरा. राकेश लाखे बॅक टू डग आउट. मनीष मांढरे यांचा खेळ थांबल्यानंतर काळेश्वरी 11चा संघ थोडासा प्रेशराइज झालाय, परंतु प्रेशर घेऊन जमणार नाहीये अशा मॅचेस मध्ये. बॅटिंग वर्क वरती PSI अमित सुर्वे टीम ओनर देखील आहेत. वेगवान बॉल अजय मांढरे यांच्या माध्यमातून डिलिव्हर केला जातोय. चिखली गावचा सुपरस्टार खेळाडू आडवा बॅटने खेळला जाईल. फक्त दिशा दाखवली आहे. विशाल त्या रिजन मध्ये बॉल फील्ड करतायत. 1 धाव मिळते. 24 धावा धावफलकावरती. या ओव्हर मध्ये एक चौकार आला, परंतु त्यानंतर जबरदस्त कमबॅक मैदानाच्या आतमध्ये करत असताना अजय मांढरे.
वेगवान बॉल बॅचेज. ओहो आकाश यांचा विचार केला ना तर अतिशय क्लोज किपिंग केली जाते त्यांच्या माध्यमातून आणि त्यामुळे फलंदाजांना बांधून ठेवण्यामध्ये यश येते. अगदी कोणतीही हालचाल होत नाहीये विकेटवरती आणि त्यानंतर 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 24 धावा, 24 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. चोवीस धावा. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सुर्वे साहेब यांच्या प्रत्येक षटकाराला 200 रुपयांचं कॅश प्राइज आहे. सन्मान्य सरफराज बागवान यांच्या माध्यमातून लिजेंडरी क्रिकेटर. 24 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि षटक क्रमांक 4 वरती आले तर जोशवीर गावचे अर्थात स्वप्नील मांढरे फौजी देश सेवा करत असतात, त्यासोबतच मैदानामध्ये क्रिकेटची सेवा करतायत. लाईन चांगली, लेन चांगली, वेग चांगला आहे. रफ्तार के साथ गिरफ्तार. डॉट बॉल सोने के बराबर. ज्या पद्धतीनं लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमध्ये विकेटला महत्व आहे तेवढंच डॉट बॉलला देखील महत्व आहे. पुन्हा एकदा ती लाईन ठेवली आहे मेंटेन. 2 बॉल अप्रतिम हाताळलेत. अक्षरशः खेळाडूला बांधून ठेवण्यामध्ये यश येते. अमित सुर्वे मैदानाच्या आतमध्ये. करंट रन रेट 7.20 चा आहे. तो आता अपग्रेड करणं गरजेचं आहे. धावफलकाचा आकार वाढवणं गरजेचं आहे. एक फाइटिंग टोटल उभी करायची असेल तर मोठ्या स्ट्रोक साठी एक्झिक्युशन येणं गरजेचं आहे. स्वप्नील मांढरे यांच्यासाठी कॅश प्राइज येते नितीन कदम यांच्या माध्यमातून, परंतु हा बॉल हवेमध्ये आहे. 1 बाउन्स, सीमारेषा ओलांडेल. मिलेंगे रन 4, तो बेडा होगा पार. चौकार. जबरदस्त गॅप मध्ये स्ट्रोक खेळला जातोय. 1 बाउन्स हा बॉल सीमारेषा ओलांडतोय. अगदी 2 क्षेत्ररक्षकांची धडक देखील त्या रिजन मध्ये झाली. विकेट साठी कॅश प्राइज आहे. नितीन कदम सातारा पोलीस यांच्याकडून 501 रुपयांचं स्वप्नील मांढरे यांच्यासाठी. हो याही वेळेसचा बॉल डॉट येतोय, निर्धाव येतोय. चौकार आल्यानंतर कमबॅक केलं जातंय. जबरदस्त पुनरागमन. 28 रन्स. हो यावेळेस बॉल टप्पा पडतोय. अतिरिक्त उंची. जबरदस्त गोलंदाजी मैदानामध्ये केली जाते. स्वप्नील आप तो छा गया गुरु. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. ओ व्हॉट अ कॅच यार. लाजवाब कॅच. अजय मांढरे यांच्या माध्यमातून कॅच येतोय. अप्रतिम कॅच. सेफ अँड इन टू द बास्केट. अगदी वेगात बॉल आला होता परंतु त्या बॉलवरती नजर ठेवली आणि तो बॉल कॅरी केलाय. अप्रतिम कॅच मैदानामध्ये. ही विकेट निश्चित स्वप्नील यांच्या नावावरती नोंद केली जाईल, परंतु नितीन कदम यांच्याकडून कॅश प्राइज येते 501 रुपयांचं स्वप्नील यांच्यासाठी. 28 धावा धावफलकावरती आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. अंत भला तो सब कुछ भला. शेवटचे 6 बॉल इम्पॉर्टंट आहेत. नितीन कदम यांनी फोन पे केलेले आहेत कॅश प्राइज. 28 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 6 बॉल येणारे शिल्लक आहेत. अंत भला तो सब कुछ भला. शेवट गोड होईल का? या 6 बॉल मध्ये 15 ते 20 धावांचा जरी शोधत असले तरी सुद्धा फाइटिंग टोटल उभी राहू शकते, कारण काळेश्वरी 11 संघाची बॉलिंग लाईनअप चांगली आहे. येणारे 6 बॉल डिलिव्हर करण्यासाठी पुन्हा एकदा जोशीवीर गावचाच खेळाडू गौरव पोळ. संघ मालक सुमित पोळ यांच्या माध्यमातून तो विश्वास ठेवला जातोय. समोर जर आपण पाहिलं तर बॅटिंग ट्रॅक वरती वाई सिटीचे खेळाडू
धनंजय लंकेश्वर. गौरव पोळ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. षटक क्रमांक 5, हाणामारीचं षटक, महत्वाचं षटक, स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर. 28 धावा धावफलकावरती. फक्त दिशा दाखवली आहे त्या रिजन मध्ये. मिसफील्ड अलाउज टू बॅट्समन कम फॉर सेकंड कंप्लीट. आणि त्यानंतर बॉल डिक्लेअर झोन मध्ये. 1 से बोल 2 ही 3च्या मदतीने धाव फलक पुढे सरसावेल. या धावा महत्वाच्या आहेत. रन कैसे भी हो आने जरुरी है. 31 धावा. यानंतरच्या मॅच साठी रिपोर्टिंग करा. टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन अर्थात शिव इंटेरियर वर्सेस अभय 11. अभय 11 संघाचे टीम ओनर राजीव शेठ शिर्के, तर दुसऱ्या बाजूला शिव इंटेरियर सातारा जिल्ह्यातील पहिल्याच महिला संघ मालक शिवानीताई गुजर यांचा संघ असेल. यानंतरच्या मॅच मध्ये सुपर 8 ची लढाई, ती देखील लढाई महत्वाची आहे. 2 संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झालेत. त्यामध्ये पंकज दादा वाडकर यांचा संघ अर्थात चौणेश्वर 11 पहिली मॅच जिंकला. तदनंतर संदीप चव्हाण अर्थात भावड्या यांचा संघ खोडियार माता वॉरियर्स हाही संघ जिंकलाय. आणि आता श्री काळेश्वरी 11 वर्सेस परा 11, कोण असेल बक्षीस पात्र फेरीचा मानकरी संघ हे आपण या मॅच मध्ये पाहतोय. हृदयाचे ठोके वाढवणारी मॅच. ओ लाईन चांगली, लेन चांगली आहे. टप्पा अचूक ठेवला जातोय आणि राहुल यांचा पहिला बॉल फेस करत असताना डॉट आलाय. चेक. त्याचबरोबर दोन्ही टीमच्या कॅप्टनना आम्ही विनंती करतोय, या आपण दोघांनी ब्लेझर परिधान करा. चला लगेच टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन या प्लीज. अजूनही येणारे 3 बॉल बाकी आहेत. महत्वाचे 3 बॉल असतील. पुन्हा एकदा रिदम चुकतोय. विद्यानिकेतन सामाजिक शैक्षणिक संस्था महाराष्ट्र राज्य यांचं देखणं आयोजन. इट्स अ विकेट OUT आउट. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. टीम ओनर गणेश साळुंखे मैदानामध्ये 2 बॉल फेस करण्यासाठी येत आहेत. याही वेळेसचा बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. एक सिंगल मिळेल. 33 धावा. लो स्कोरिंग मॅचेस, छोटे टोटल पे भी बड़े बॅटल होते रहते हैं. त्याच पद्धतीने अनुज वॉरियर्सचे खेळाडू अनिकेत स्कोरर आपल्याला विनंती आहे आपण कॉम्बॉक्स मध्ये दाखल व्हा. शशी सरांचा कॉल आहे. लास्ट बॉल, शेवटचा महत्वाचा बॉल असेल हा. बिग हिट येईल का? टार्गेट सेट करणारा बॉल. गणेश स्ट्राईक वरती.
हो हो, चांगली लाईन आहे. डॉट बॉल येतोय, निर्धाव बॉल मैदानामध्ये आणि 33 धावांवरती स्कोर बोर्ड. आणि आता येणारे 30 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 34 ची गरज आहे टीम स्वरा 11 या संघाला. डॉक्टर सुमित पोळ यांचा संघ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय साळुंके साहेब असतील, सुर्वे साहेब असतील आणि वानखेडे सर यांचा संघ आहे. 30 बॉल आणि 34 ची गरज आहे. लो स्कोरिंग मॅचेस देखील इंटरेस्टिंग होतात. टॉस साठी आपण निश्चितपणाने आमंत्रित करूया. दोन्ही टीम कॅप्टन ब्लेझर परिधान करा आणि त्यासोबतच टीम ओनर. थँक्यू. टॉस साठी मी विनंती करतो संघमालक, महिला संघमालक सौभाग्यवती शिवानीताई गुजर यांना विनंती करतो, या आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आम्ही टॉस करणार आहोत. सातारा जिल्हा आणि वाई तालुक्यामध्ये पहिल्यांदा महिला संघमालक एखाद्या प्रीमियर लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याच म्हणजे सौभाग्यवती शिवानीताई गुजर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आम्ही पुढील मॅचचा टॉस करणार आहोत. दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करतो, प्लीज या. अभय 11 आणि शिव इंटेरियर असा टॉस आहे. बंटी महांगडे एका बाजूला असतील तर दुसऱ्या बाजूला धर्मा चिकणे, दोन्ही टीमचे कॅप्टन तुम्हाला पाहायला मिळतील. त्याचबरोबर आमचे मयूर दादा गुजर यांनाही देखील विनंती आहे, आपण देखील टॉस मध्ये आमच्या बरोबर जोडले जा. विद्यानिकेतन सामाजिक शैक्षणिक संस्था महाराष्ट्र राज्य वाई यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य क्रिकेट लीग स्पर्धा आपण पाहत आहोत. विद्यानिकेतन प्रीमियर लीग 2025 चा हा क्रिकेटचा धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच क्रमांक आजच्या दिवसामधली 4 आहे. सुपर 8 चा सुपर हिट मुकाबला आणि त्याचा टॉस करणार आहोत. टीम अभय 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये शिव इंटेरियर. एका बाजूला तुम्ही पाहताय बंटी महागडे, दुसऱ्या बाजूला धर्मा चिकणे आणि ज्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण टॉस करतोय. सातारा जिल्हा आणि वाई तालुक्यामध्ये पहिल्यांदा महिला संघ मालक आपल्याला पाहायला मिळत आहेत. सौभाग्यवती शिवानीताई गुजर यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. ताईंना विनंती करूया, हवेमध्ये स्पिन करा. टॉस कोण मागेल याच्या ट्रिक आहे. दोन्ही टीमचे संघ नायक आहे, त्यांची इच्छा आहे की मला पहिला कॉल द्यायचा आहे, त्याच्यासाठी आमच्याकडे वेगळी ट्रिक आहे. ताई दोन्ही हात पुढे घ्या. चला आता एका हाताला तुम्हाला टच करायचंय. ओके, इकडे बंटी मागडे आणि फायनली टॉस करत आहोत. अभय 11 शिव इंटेरियर. विनंती करूया, हवेमध्ये काटा हा कॉल आहे आणि यस छापा. क्या बात आहे. धर्मा चिकने नाम तो सुना ही होगा, आवाज येतोय तिकडून. टॉस जिंकलाय, निर्णय काय? क्षेत्ररक्षण तुम्ही घेताय, त्याचं कारण काय? कारण काल तुम्ही बघितले आम्ही तिन्ही पण मॅच मध्ये आमचं एकदम बेस्ट झालं आणि सांगितल्याप्रमाणे तर टीम तर आमचे एकदम कॉम्बिनेशन तर चांगलंच आहे आमचं, पण आम्ही सर्वात बेस्ट देण्याचं काम करू. कारण मेन मॅच आहे सुपर 4 मध्ये जाण्याची. सुपर 8 मध्ये आल्यानंतर कुठेतरी प्रेशर आहे का टीम वरती, खेळाडूंवरती? काय वाटतंय? प्रेशर तर नाही आहे आमच्याकडे, कारण आमचे काल एकदम जबरदस्त खेळ झाल्यामुळे सगळे खेळाडू एकदम आनंदात आहेत. बंटी महागडे यांच्याकडे जाऊया. बॅटिंग करायचंय बंटी. टॉस जिंकला असता तर तुझा निर्णय काय असता? मला फलंदाजीच करायची होती आणि आवडीचा विषय आहे तुझा बंटीचा, आणि बॅटिंग तुझी अपेक्षित आहे की या मॅच मध्ये कुठेतरी बंटीने अर्धशतक ठोकलं पाहिजे. नक्कीच खेळण्याचा प्रयत्न चांगला करू. आम्हाला 70च्या वर रन करायच्यात, फक्त तेवढंच टार्गेट ठेवायचंय. ओके, सौभाग्यताई शिवानीताई गुजर यांच्याकडे जा. ताई, हा रेकॉर्ड तुमच्या नावावरती लागलाय की पहिल्यांदा वाईच्या या भूमीवरती किंवा सातारा जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा ऍज अ संघ मालक क्रिकेटमध्ये म्हणून तुमचं नाव पुढे आलंय. काय म्हणाल, कशी भावना आहे? खूप छान वाटतंय. आता बघूया मॅच मध्ये काय होईल काय नाही. क्रिकेटची आवड तुमच्या घरामध्ये सर्वांना आहे? माझा एक भाऊ रणजी चषक खेळतो सांगली भागातून, त्या जिल्ह्यातून, त्यामुळे त्याच्यात ती आवड आहे. थँक्यू सो मच. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सौभाग्यवती शिवानीताई गुजर, थँक्यू सो मच. दोन्ही कॅप्टनना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. परंतु टॉस मध्ये काय घडलंय, टीम अभय 11 टॉस जिंकलाय धर्मा चिकनेनी आणि त्यांनी सांगितलंय आम्ही बॉलिंग करू, ही माहिती आहे. धन्यवाद, थँक्यू सो मच.
येस, थँक्यू सर. जाऊया मैदानामध्ये एक चांगली लढाई. 30 बॉल आणि 34 धावांची गरज आहे. छोटे टोटल पे इस मैदान पे बड़े बैटल होते रहते हैं. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती महेश वाडकर, रफ्तार का राजा. पहिलाच बॉल वेगवान आहे, अपील केले, पंचांनी कळवले इट्स अ नॉट आउट. परंतु महेशचं कौतुक असेल, आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे. रफ्तार का राजा म्हणून यांना ओळखलं जातं वाई तालुक्यामध्ये, रफ्तार किंग. चेक त्याचबरोबर वाई तालुक्यातील चर्चेत असणारं नाव आणि संघ मालक म्हणून खऱ्या अर्थाने ज्यांची भूमिका नेहमी सातत्यपूर्व चांगली राहिली, पंकज दादा वाडकर साहेब यांचं देखील आम्ही मनापासून सरस स्वागत करत आहोत. षटक क्रमांक पहिलं, ठोस मजबूत इरादा, अपने सपनों पे करना, जितने मुंह उतनी बातें, गौर कितनों पे करना, तेरा भी दिन आएगा उस दिन हिसाब चुका के रहना, भेड़ की हाहाकार के बदले शेर की एक ही होती है दहाड़. आणि ती दहाड कोण दाखवेल आज. हा बॉल चाललाय डिक्लेअर झोन, सॉरी डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. एक एक धाव देखील इम्पॉर्टंट आहे टीम स्वरा 11 या संघाला. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन अजय मांढरे आणि त्यासोबत नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आकाश फरांदे या दोघांची जोडी. समोर महेश वाडकर. वेगवान बॉल, टप्पा पडल्यानंतर बॉल विसळी घेतोय, सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. हा बॉल डॉट येतोय. महेश वा या खेळाडूचं नाव आपण ऐकतोय. वाई तालुक्यामध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये सातत्यपूर्व चर्चेत असणारे नाव. जबरदस्त गोलंदाजी. रॉबिन सर कॉम्बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करा. बॉल हवेमध्ये खेळ आहे. हो हो, काय एफर्ट्स घेतलेत. 1 हँडेड बॉल थांबवलाय. जबरदस्त हे पट्स मैदानामध्ये. आणि या बॉल नंतर आपल्याला समजतंय ही मॅच शेवटच्या बॉल पर्यंत रंगणारी आहे. अगदी 3 धावा वाचवलेत आणि ह्या वाचवलेल्या धावा शेवटच्या षटकामध्ये उपयोगी ठरत असतात. ज्यावेळेस 6 बॉल 10, 6 बॉल 5 असं समीकरण येतं, त्यावेळेस वाचवलेल्या धावा निश्चितपणानं इफेक्टिव्ह ठरतात. हो, आकाश फरांदे फॉर्म, तोच रिदम. जसा स्ट्राइक मिळाला तसा आकाशनं बॉल पाठवून दिला लॉंग ऑफच्या पलीकडे, चौकार. आकाश यांचा विचार केला ना, लेदर बॉल क्रिकेट असेल, टेनिस क्रिकेट असेल, एक जिद्दी खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. शेवटपर्यंत मॅचची स्ट्रॅटेजी, रणनीती बदलत असतात. आणि मागच्या WPLचे विजेते आहेत, वाई प्रीमियर लीग मंत्री चषकचे विजेते खेळाडू अर्थात आकाश फरांदे मैदानाच्या आतमध्ये आयकॉनिक प्लेअर. आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून देखील अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालेली आहेत. 6 धावा धावफलकावरती लागतायत. ही लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे. वेगवान बॉल, टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. मिड विकेट रिजन मध्ये शॉट क्लिअर करण्याचा प्रयत्न फसला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस 6 धावा धावफलकावरती लागतात. 6 रन्स आर ऑन द बोर्ड विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. 34चं लक्ष म्हणजे अजूनही येणारे 24 बॉल आणि 28 ची गरज. त्यामध्ये एक मनीष मांढरेचं षटक असणार आहे, त्यामध्ये राहुल वानखेडे यांचं देखील षटक. म्हणजे बॉलिंग लाईनअप तगडी आहे. ही मॅच शेवटपर्यंत रंगणार यात ते मात्र शंका नाही. PSI सुर्वे साहेब यांचं देखील एक महत्वपूर्ण षटक आहे. म्हणजे चांगली बॉलिंग लाईनअप पहिला मी ते टीम काळेश्वरी 11च्या माध्यमातून ओव्हर नंबर 2 मध्ये आमंत्रित केले राहुल वानखेडे यांना. राहुल वानखेडे मैदानामध्ये दाखल झालेत. इच्छाशक्ती असते तिथं मार्ग सापडतो. जिथं लढाई विचारांची आणि महत्वाची असते त्यावेळेस सत्यज्ञान आणि अनुभव हा ब्रह्मास्त्राप्रमाणेच वापरता येतो. तो अनुभव पणाला लावणं गरजेचं आहे. आता राहुल यांना समोर आकाश एका चांगल्या फॉर्म मध्ये आहेत आणि
लेफ्ट हँडेड बॅटर अर्थात ऑलराऊंडर प्लेअर फ्रॉम चिखली अजय मांढरे. बॅटल पहिलं पॉवर प्लेचं षटक संपलं, त्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये बरेचसे फेरबदल. प्लेस केला, दिशा दाखवली आहे फक्त, गॅप मधून बॉल फरार होईल का? बॉल निघालाय सीमारेषा ओलांडून 4 धावांसाठी. ओव्हर द रोप, ओव्हर द बाउंड्री लाईन चौकार. पहा पॉइंट रिजन मध्ये तो चौकार ठोकला. अप्रतिम स्ट्रोक एक्झिक्यूट केला, बॉल पाहिला आणि त्यानंतर फक्त दिशा दाखवली गॅप मध्ये, बॉल सीमारेषेच्या पलीकडे ओलांडून 4 धावांसाठी. दहा धावा धावफलकावरती आहेत. राहुल वानखेडे चांगले बॉल डिलिव्हरी करण्यासाठी जाणले जातात. एक अचूक टप्पा मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. टप्प्याचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मनीष मांढरे एक हा गलती करेंगे ना, सेफ अँड इनटू द बास्केट. फलंदाज बाद, पहिला झटका. अजय मांढरे जड पावलांनी डगआउट मध्ये निघालेत. महत्वाची विकेट येते, राहुल वानखेडे यांना मिळते ती सफलता. पहा अकुट टप्प्याचा बॉल होता, संधी होती, परंतु डबल माइंडेड झाले, त्यानंतर स्ट्रोक फसला आणि सरळ मनीष यांच्या हातामध्ये बॉल तो विसावतोय. झटका क्रमांक पहिला विकेटचं पतन, अर्थात टीम स्वरा 11 ला बसतोय आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता येईल. महत्वाची विकेट आली आहे, कॉन्फिडन्स दुणावणारी विकेट आहे टीम काळेश्वरी 11 साठी. येणारे 22 बॉल आणि 24 ची गरज आहे इथून पुढे मॅच जिंकण्यासाठी. वेगवान बॉल, चांगला बॉल, अँगल क्लिअर करून खेळलेला बॉल आणि त्यानंतर प्लेस केला. फक्त टप्पा पडल्यानंतर आतल्या बाजूला बॉल अगदी झपकन आला, त्या बॉलला प्लेस केलाय. एक सिंगल आणि आता आकाश स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील. 11 धावा धावफलकावरती आहेत. मॅच शेवटच्या बॉलपर्यंत रंगेल, कारण पहिलं षटक अप्रतिम हाताळले. याही ओव्हरमध्ये एक महत्वाची विकेट आली आहे, परंतु जोपर्यंत आकाश आहे तोपर्यंत संपूर्ण आशा ह्या टीमच्या पल्लवीत आहेत. लाजवाब बॉल, जबरदस्त बॉल मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातोय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. एका धावेसाठी मैदानामध्ये संघर्ष करायला लावला जातोय. मनीष मांढरे यांची कॅप्टन्सी, समोर आकाश बॅटिंग साठी. एक चांगलं बॅटल. लॉंग ऑन रिजन मध्ये खेळाडू, मिड विकेट आहे, लॉंग ऑफ आहे. मिडल केला, ऑन साइडला. आसमान का इशारा है, कल का सूरज तुम्हारा है, हर कोई सूरज जैसा चमकता नहीं, उसके लिए उतना तपना भी पड़ता है. संघर्षाचा षटकार, स्टँड अँड डिलिव्हर. स्टोक फसतोय. लॉंग ऑन रिजन मध्ये बॅकअप आहे. महेश यांच्या माध्यमातून बॉल फील्ड केला गेला, एक सिंगल मिळते. षटक क्रमांक दुसरं, 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 18 धावा, येणारे 18 बॉल आणि 16 ची गरज. ओव्हर नंबर 3, आयकॉन वर्सेस आयकॉन. मनीष मांढरे वर्सेस आकाश फरांदे.
डेड बॉल. मंकडिंग करण्याचा प्रयत्न होता मनीष यांच्याकडून. दिनू मंकड यांनी सर्वप्रथम मंकडिंग केलं, त्यानंतर ते नाव आपण पाहिलं मंकडिंग. हो बॅटची एज आणि 1 हँडेड कॅच ड्रॉप. नशिबाची साथ मिळते आकाश यांना. नशीब बलवत्तर आहे. या कॅच वरती मॅच बनू शकले असते. आकाश परांदे यांना जीवनदान मिळतं. या जीवनदानाचा उपद्रव काय असेल. 17 बॉल आणि 15ची गरज आहे. आकाश यांना अशीच क्वालिफायर मध्ये जीवनदान मिळालं आणि त्यानंतर त्यांनी 50 धावा बनवल्या. आउटसाइड द ऑफ स्टंप. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन. वीस रन धाव फलकावरती आहे. 34चं लक्ष विकेटच्या शोधामध्ये असणं गरजेचं आहे. स्टोक फसतोय. फक्त दिशा दाखवली आहे ऑन साइडला. क्षेत्ररक्षक येईल बॉलला फील्ड करण्यासाठी, परंतु बॉल जाईल 2 धावांसाठी. डिक्लेअर झोन 2च्या मदतीनं स्कोर बोर्डला आकार मिळतोय. 22 धावा धाव फलकावरती. 16 बॉल आणि 12ची गरज. विकेट कॅच किती इम्पॉर्टंट आहेत. सकाळच्या सत्रातली मॅच ते डीप 11ला ती 10 कॅच अजूनही आठवत असतील. पुन्हा एकदा भरपूर ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. व्हाईट बॉल येतोय. इट्स अ डॉट बॉल. निर्धाव बॉल. अगदी रडारच्या बाहेर बॉल डिलिव्हर करण्याचा प्रयत्न आहे आणि तोच प्रयत्न सफल होतोय. एखादा वाईड येतोय, परंतु एखादा बॉल डॉट देखील निघून जातोय. गॅपमध्ये स्टोक येण्याचा प्रयत्न. कॅच. कॅरी. व्हॉट अ कॅच यार. सूरज सावंत. या कॅच साठी काका सावंत यांच्याकडून 200 रुपयांचा कॅश प्राइज. सूरज सावंत यांच्या माध्यमातून कॅच कॅरी केला जातोय. अप्रतिम कॅच. सूरज जैसा बनना है तो सूरज जैसा तपना होगा. नदियों से आदर पाना है तो पर्वत छोड़ के निकलना होगा. हम आदम के बेटे हे पर्वत छोड़ के निकलना होगा. ज्या ठिकाणी गणेश शेठ अनपट यांच्याकडून देखील या कॅच साठी 501 रुपयांचा कॅश प्राइज. जबरदस्त कॅच. बँक कर्मचारी आहेत आणि बक्षिसांची लयलूट केली जाते. नितीन शिंगटे यांच्याकडून 101 रुपये. गणेश शेठ अनपट यांच्याकडून 500 रुपये. काका सावंत यांच्याकडून 201 रुपये. अशी बक्षिसांची लयलूट केली जाते. जबरदस्त कॅच मैदानामध्ये. अगदी डाईव्ह लावली. खरं तर पाण्यामध्ये ज्या पद्धतीनं सूर मारतात त्या पद्धतीनं सूर मैदानामध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील मांढरे फौजी. 23 धावा धाव फलकावरती लागतात. 23. अजून मॅच ऑन झाली. आकाश परांदे यांचा कॅच आल्यानंतर काळेश्वरी 11 संघामध्ये उत्साह पाहायला मिळतोय आणि आपण चर्चा करतोय छोटे टोटल पे बडे बॅटल अक्सर होते रहते हे. लो स्कोरिंग मॅचेस नेहमी इंटरेस्टिंगच होतात. समोरच्या दिशेने खेळा दिशा दाखवली आहे. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल सोने के बराबर. लाजवाब ओव्हर. अप्रतिम ओव्हर. तेरा बॉल 11ची गरज. मॅच ऑन दोन्ही संघांसाठी. स्वरा 11 वर्सेस काळेश्वरी 11. अप्रतिम मॅच रंगली आहे. दिशा दाखवली. फक्त प्लेस केला जाईल बॉल. एक सिंगल मिळेल. एक से ज्यादा तो कुछ नहीं मिलेगा. एका धावेसाठी संघर्ष करायला भाग पाडलाय. 12 बॉल आणि 10ची गरज.
हृदयाचे ठोके वाढवणारी मॅच, अंगावरती काटा निश्चित उभा राहिला आहे सर्वच पाठीराख्यांचा. एका बाजूला काळेश्वरी अर्थात 11 अर्थात मांढरदेवचे अनेक पाठीराखे उपस्थित आहेत. त्यासोबत समोर जर पाहिलं स्वरा 11, ओझरडे आणि जोशीवीर परिसरातले अनेक पाठीराखे या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वच प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. बारा बॉल आणि 10 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर येत आहेत. स्वतः टीम ओनर सुर्वे साहेब. बारा बॉल येणारे आणि 10ची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती सुर्वे साहेब आहेत, तर समोर स्ट्रायकिंग एंड वरती एका बाजूला खाकीतली ताकद आहे तर दुसऱ्या बाजूला फौजी अर्थात जवान आहेत. हे बॅटल जबरदस्त. एका बाजूला महाराष्ट्र पोलीस तर दुसऱ्या बाजूला इंडियन आर्मी. कोण असेल कुणावर भारी. हो हो हो, यावेळेचा बॉल टप्पा पडतो, उचली घेतोय. खाकीतली ताकद पहिल्या बॉल वरती दाखवली जाते. डॉट बॉल. 11 बॉल आणि 10ची गरज. जबरदस्त मॅच मैदानामध्ये रंगली. 34 धावांची गरज आहे आणि अशा परिस्थितीमध्ये 24 धावा तर बोर्ड वरती लागलेत. 11 बॉल शिल्लक, 10 धावांची गरज. हृदयाचे ठोके वाढलेत. अकरा 10 असं समीकरण. मनीष मांढरे कॅप्टन्सी. स्ट्रोक फसला. बॉल बॅटची एज घेऊन डिक्लेरेशन झोनच्या दिशेनं निघालाय आणि बॉल जाईल एका धावेसाठी. एकेका धावेसाठी मैदानामध्ये संघर्ष केला जातोय. प्रयत्नांची पराकाष्ठा. 10 बॉल 9ची गरज. 9 रन्स रिक्वायर्ड इन 10 डिलिव्हरीज. शेवटच्या बॉलपर्यंत रंगणारी मॅच आहे. अगदी मनीष मांढरे यांनी देखील सांगितलंय, हम भी किसी से कम नहीं. यावेळेसचा बॉल देखील लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय आणि डॉट बॉल देखील टाळ्यांचा शिट्ट्यांचा गजर होतोय कारण डॉट बॉल महत्वाचा आहे. जबरदस्त कामगिरी अमित सुर्वे PSI यांच्या माध्यमातून केली जाते. 9 बॉल आणि 9ची गरज. स्टेप आउट झाले. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. प्रत्येक बॉल नंतर आपण पाहतोय कहाणी बदलते. 8 बॉल 9. आता पहा, आधी बॉल जास्त होते, आता इथं बॉल कमी झाले, त्यांनी धावा जास्त झालेत. 8 बॉल आणि 9ची गरज. एकेका धावेसाठी मैदानामध्ये प्रचंड संघर्ष करायला लावणारी गोलंदाजी. पॅचेस आणि सरळ बॉल स्टंप्स वरती आदळतोय. बिग विकेट डाऊन. OUT आउट. फलंदाज फौजी बॅक टू डग आउट. अमित सुर्वे यांच्यावरती विश्वास घेत दाखवला आणि तो विश्वास सार्थ ठरवलाय. 7 बॉल आणि 9ची गरज. सुपर क्लासिकल मॅच मैदानामध्ये रंगली आहे. स्वरा 11 वर्सेस काळेश्वरी 11. चला डेकोरेटर, मंडप डेकोरेटर लगेच आपण कॉम्बॉक्स मध्ये दाखल व्हा. 7 बॉल आणि 9 धावांची गरज आहे आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पांडेगावचा पर्याय अर्थात सुमेध चव्हाण.
सात बॉल आणि 9 धावांची गरज आहे. बॅटिंग ट्रॅक वरती नवीन बॅटर सुमेध. महत्वाचा बॉल आहे, संपूर्ण सामन्याचं चित्र स्पष्ट करणारा बॉल. सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावला. काका सावंत यांच्याकडून 101 रुपयांचं कॅश प्राइज. अमित सुर्वे साहेब यांना, त्यासोबत राजू बागवान यांच्याकडून 101 रुपयांचं कॅश प्राइज असेल या ओव्हर साठी. 6 बॉल आणि आता इथून पुढे 9 ची गरज. व्हॉट अ मॅच. जबरदस्त मॅच मैदानामध्ये रंगलीये. यासाठीच केला होता अट्टास, तोच हा देखना दिवस. खऱ्या अर्थानं शेवट गोड होईल का पाहायचंय. अगदी घशापर्यंत आलेला घास निष्ठून जाईल का. 6 बॉल 9 ची गरज. फक्त एकच धाव दिलीये आणि 2 विकेट. जबरदस्त गोलंदाजी. 6 बॉल आणि 9 ची गरज आहे इथून पुढे मॅच जिंकण्यासाठी. व्हॉट अ मॅच. 34 धावांची मॅच आणि या 34 धावांच्या मॅच मध्ये मनीष टीम अँड ओव्हरऑल कंपनी यांनी सांगितलंय की परिस्थिती कशीही असो, परिस्थिती जेवढी तिखट तेवढे मैदानामध्ये आम्ही बिकट. 25 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सहा बॉल येणारे आणि 9 ची गरज. हो, पहिलाच बॉल डॉट येतोय. निर्धाव बॉल. जबरदस्त पहिला बॉल हाताळलाय. 5 बॉल आणि 9 ची गरज. एकदा जोरदार टाळ्या वाजवून दोन्ही संघांना देऊया आपण प्रतिसाद. काय मॅच रंगलीये. सागर सनस यांनी जर मॅच जिंकून दिली तर शशी कोचळे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. 5 बॉल आणि 9 ची गरज आहे इथून पुढे. डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन असे क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ रिजन मध्ये. परंतु काय जबरदस्त सामना रंगतोय. हृदयाचे ठोके वाढतायत. समोरच्या दिशेने खेळला अंधिराज स्टोक आहे. क्षेत्ररक्षक आलेत. महेश एक सिंगल तर कंप्लीट केली आणि सिंगल कंप्लीट करत असताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना विशाल बॅक टू डग आउट. महत्वाची मॅच. 4 बॉल आणि 8 ची गरज. व्हॉट अ मॅच. काय मॅच रंगलीये. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. कुठून कुठे आली मॅच. 22 बॉल 24 वरून मॅच आली आहे. 4 बॉल 8 वर. 12 बॉल 10 वरून मॅच आली आहे. 4 बॉल 8 वर. संघर्षाची मॅच मैदानामध्ये शेवटपर्यंत लढाई. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच रंगते. 4 बॉल 8 साठी मैदानाच्या आतमध्ये आलेत सोमनाथ मांढरे, जोशवीर गावचे खेळाडू. चार बॉल 8 ची गरज. 4 बॉल 8 ची गरज आहे. इम्पॉर्टंट मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे. जबरदस्त सामना. सुपर क्लासिकल मॅच. हाय व्होल्टेज ड्रामा. पैसा वसूल. चेस घेतली गेली. कॅच ड्रॉप होते. त्यानंतर एक सिंगल मिळेल. सिंगल के साथ कहाणी आगे. 3 बॉल आणि 7 ची गरज. पैसा वसूल सामना मैदानामध्ये.
येणारे 3 बॉल काय असेल मॅचची कहाणी. तीन बॉल आणि 7 ची गरज आहे. वेडात मराठे वीर दौडले 7. जबरदस्त सामना रंगलाय. वा वा भाई वा, लाजवाब यार. सर्व प्रेक्षकांना खुश केले या सामन्याने. यावेळेस बॉल अनसाइडला खेळाडूला बॅटनं वन बाउन्स बॉल थांबवण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव सफल. 2 धावा मिळालेत. वा भाई वा, कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम. 2 बॉल आणि 5 ची गरज आहे. आकाश फरांदेचा तो कॅच आहे ना, सूरज सावंत यांनी घेतलेला तो कॅच अजूनही आठवत असेल सर्वांना. येस, मॅच टर्निंग पॉइंट. 2 बॉल 5. सूरज सावंत दोन बॉल आणि 5 ची गरज. जबरदस्त मॅच रंगली. हृदयाचे ठोके वाढवत आहेत मॅच मध्ये. काय घडेल हा बॉल इम्पॉर्टंट असेल. संपूर्ण सामन्याची दिशा आणि संपूर्ण सामन्याचा कल दाखवणारा बॉल. सेकंड लास्ट बॉल. 2 बॉल आणि 5 ची गरज आहे, परंतु हा बॉल खूपच इम्पॉर्टंट आहे. समोर सोमा तर बॉलिंग ट्रॅक वरती सनस. स्टोकपसला बॉल ऑन साइडला फक्त दिशा दाखवली. एक सिंगल कंप्लीट आणि 34 धावांच्या मॅच मध्ये मॅच आली आहे शेवटच्या बॉल वरती. 1 बॉल आणि 4 ची गरज आहे. जर हा सामना काळेश्वरी 11 जिंकला तर 500 रुपयांचा कॅश प्राइज सागर यांच्यासाठी असेल आणि कॅच साठी सूरज सावंत यांच्या कॅच साठी काका सावंत यांच्याकडून 1 तोळ्याची अंगठी असेल. 1 बॉल आणि 4 ची गरज. मॅच टर्निंग मुवमेंट. सूरज सेलिब्रेशन पहा, जल्लोष आहे. 1 बॉल आणि 4 ची गरज. चला 1 बॉल आणि 4. 30 धावा धावफलकावरती लागले. 34 धावांची गरज असताना आणि आता हा शेवटचा गोल्डन बॉल कुणाचा असेल. एका बाजूला काळेश्वरी 11 तर दुसऱ्या बाजूला स्वरा 11. एका बाजूला जोशीवीरचा संघ तर दुसऱ्या बाजूला मांढरदेवाडी वाई सिटीचा संघ. एका बाजूला अमित सुर्वे साहेब आहे तर दुसऱ्या बाजूला संघ मालक म्हणून सुमित पोळ आहेत डॉक्टर. एका बाजूला सागर आहे तर दुसऱ्या बाजूला गौरव आहेत. सागर यांचा जल्लोष असेल की गौरव यांचा गौरव होईल. 1 बॉल 4. विद्यानिकेतन सामाजिक संस्थेची महत्वाची मॅच. हाय व्होल्टेज ड्रामा. युट्यूब वरून जुळलेले प्रेक्षक आपलं स्वागत. शेवटचा बॉल 4 ची गरज आणि निघाले सागर या बॉल वरती. त्यावेळेस बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि हा सामना जिंकलाय टीम काळेश्वरी 11 संघाचा जल्लोष. छोटे टोटल पे बड़े बैटल. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष यहाँ मान कोई नहीं होता. जब तक ना पड़े हथौड़ी के गांव, पत्थर भी यहाँ भगवान नहीं होता. तो संघर्षाचा सामना मनीष मांढरे टीम अँड ओरल कंपनी. कॉंग्रॅच्युलेशन. जबरदस्त मॅच रंगली. दोन्ही संघांचं अभिनंदन. दोन्ही संघांनी खूप चांगला सामना तापवला आणि मैदानाच्या आतमध्ये जल्लोष पहा. सेलिब्रेशन हे संघर्षाचं सेलिब्रेशन आहे. टॉप 4 मध्ये जाणारा संघ काळेश्वरी 11. कॉंग्रॅच्युलेशन्स. तुला शेवटी किती पाहिजे होते? 9 म्हणजे 10 1 रनची ओव्हर टाकले. 12 बॉल 10 पाहिजे. विद्यानिकेतन सामाजिक